सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या भातशेतीच्या कामांना सुरुवात केलेली पाहायला मिळते। मी सध्या सिंधुदुर्गातील एका भातशेतीच्या मळ्यात आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते नांगरणीच्या कामाला सुरुवात केलेली पाहायला मिळते। आता सध्या नांगरणी आणि पेरणीच्या कामाला सध्या जिल्ह्यात जोर आलेला पाहायला मिळतो। कोकणात पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन पद्धतीने सध्या भातशेती केली जाते। आपण जर पाहिलं असेल तर पारंपरिक पद्धतीने जी भातशेती केली जाते ते शेतकरी काही हाताच्या बोटावर मोजण्या एवढे शेतकरी सध्या जिल्ह्यात पाहायला मिळतात। मात्र आधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आणि त्यातही जर पाहिलं असेल तर युवा शेतकरी जे आहेत ते पारंपरिक पद्धतीने भातशेती करतायत। त्यामुळे थोडंसं नवल आहे। आपण या युवा शेतकऱ्यासोबत बोलूयात। दादा, तू सध्या नांगरणी करतोय, पेरणीची कामं सुरू आहेत, कशा पद्धतीने चालू आहे? आता सध्या पेरणीची कामं चालू आहेत। भात पेरून झालाय, आता उकळणी चालू आहे। भात पेरणी केव्हा केली आणि ही भात पेरलेलं भात जे आहे ते केव्हापर्यंत लावणी योग्य होईल? ते अजून तरी 15 दिवस जातील। 15 ते 20 दिवसात ते लावणी योग्य होईल। त्याच्या आधी आम्ही उकळणी चालू आहे। आता त्याच्यानंतर धूळ मग मारतो, त्याच्यानंतर चिखलासाठी कोपरे तयार करतो। सध्या पाहिलं असेल तर युवा वर्ग जो आहे तो शेतीकडे वळत नाहीत, मात्र तू युवा शेतकरी म्हणून या शेतात राबतोस आणि तेही पारंपरिक पद्धतीने तू भात शेती करतोयस, काय सांगतो? ट्रॅक्टराने करण्यापेक्षा जोताने केलेली शेती ही म्हणजे करावी अशी असं वाटतं। म्हणजे सगळ्यांनीच ट्रॅक्टराने केली काय, आता 10 मिनिटात लोक करून जातात। त्याच्यापेक्षा इकडे जरा हे शेताची ओढ लागते। जर पाहिलं असेल तर आजूबाजूला अनेक ठिकाणी शेती सुद्धा पडसर पाहायला मिळते। तर त्या युवा शेतकऱ्यांना किंवा इतर शेतकऱ्यांना काय सांगतो? त्यांनी पळ टाकू नये, शेती करावी। शेती ही पारंपरिक आहे, ती करावी। निसर्गाने आपल्याला एवढं निसर्गाने दिलं आहे, मग ते करावं आपण, पळ टाकू नये। नक्कीच तर कोकणातील शेतकरी सध्या भात पेरणीच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतो। जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा पद्धतीने भात पेरणीची कामं जी आहेत ती सुरू आहेत आणि पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीने शेतकरी जे आहेत ते भात शेती करताना आपल्याला सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।